मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे सर्व साईजमध्ये मुंडा मोजून परफेक्ट बाहीचं पेपर कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे तुम्हाला कोणत्याही साईजसाठी समजून सांगते। तुम्हाला इथे तुमच्या मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे म्हणजे पटकन लक्षात येईल तुमच्या। आता हा आपला मुंडा आहे, आपण इथे बाही जोडलेला आहे, सोपा आहे एकदम, नवीनला सुद्धा समजेल एवढी ही सोपी पद्धत आहे। बघू शकता असं एका लाईनीमध्ये आणि सरळ पकडायचं आहे। तुम्हाला ह्याच्यामध्ये कधीही कुठलाही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही। आता इथून इथपर्यंत पकडा, आपली ही बॉक्स फिटिंग आहे। शक्यतो आपण फिटिंग करताना परफेक्ट बॉक्स फिटिंग करत असतो, लक्षात ठेवत जा। आता त्याच्यामध्ये बॉक्स फिटिंग करत असताना आपलं अर्धा इंच तरी जातं, ते लक्षात ठेवा। आता त्याच्या सहित आपल्याला ते पकडायचं आहे। सर्व साईजमध्ये समजून सांगते, असं पकडा एका लाईनीमध्ये सरळ। बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायला पुरत नाही, बरेच प्रॉब्लेम येते, त्यासाठी अशी ही पद्धत एकदम अशी सोपी आहे, नक्की समजेल तुम्हाला। हे पहा असं सरळ लाईनीमध्ये पकडा, फक्त गुढी पडू देऊ नका। हे पहा असं पकडलं। आता इथून इथपर्यंत सर्वात आधी हे अंतर मोजून घ्या, आपलं किती भरतंय। हे पहा माझं इथे भरतंय 1.25 इंच। हे पहा अशा पद्धतीने मी पकडलंय, एका लाईनीमध्ये पकडा, फक्त मुंडा एका लाईनीमध्ये। माझं किती भरतंय 8.25 इंच, माझं एवढं भरलेलं आहे। तुमचं बघायचं लगेच आपलं हे अंतर किती भरलं। हे पहा परत एकदा समजून सांगते। हे पहा इथून असा टेप पकडून हे अंतर माझं जेवढं भरलेलं आहे तेवढंच मी इथे मार्किंग करून घेणार, आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच, कारण की बॉक्स फिटिंगमध्ये आपला अर्धा इंच गेलेला आहे। कोणत्याही साईजमध्ये तुम्ही ही परफेक्ट पद्धत वापरू शकता। तुम्हाला फक्त इथे मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि इथून इथपर्यंत म्हणजे कडेपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आणि आतमधल्या सहित पकडायचं। म्हणजे बॉक्स फिटिंगमध्ये आपला किती कपडा सापडलेला आहे, अर्धा इंच तरी सापडतो, त्याच्या सहित आपल्याला ते पकडावं लागणार आहे, ते लक्षात ठेवा। आता सर्वात आधी सोपं सांगते, इथून इथपर्यंत नवीनला सुद्धा समजेल एवढी परत एकदा समजून सांगते त्यासाठी मी। हे पहा एवढं माझं इथे भरलं, तुमचं बघा लगेच किती भरलेलं आहे सर्व साईजमध्ये। आता इथे बघू शकता ही आपली बंद बाजू आहे, बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता माझं एवढं भरलं होतं म्हणून मी तेवढंच मार्किंग करून घेणार। तुमचं जेवढं भरलेलं आहे तुम्ही सुद्धा तेवढंच मार्किंग करून घ्या। बघू शकता माझं एवढं भरलं, 8.25 भरलं होतं ना, म्हणून मी 8.25 वरती मार्किंग करून घेते। आलं लक्षात, सोपं सांगितलं एकदम। आता इथे बघू शकता आपलं अर्धा इंच आतमध्ये गेलेलं आहे, बॉक्स फिटिंगच्या आतमध्ये। तुमचं बघा जेवढं भरलेलं आहे तेवढंच इथे मार्किंग करून घ्या, आणि बॉक्स फिटिंगच्या आतमध्ये आपलं कंपल्सरी अर्धा इंच जातच, म्हणजे आतमध्ये गेलेल्या सहित तुम्हाला पकडायचं आहे। कोण कोण बॉक्स फिटिंग नाही करत, मग तुम्ही कडेपर्यंत पकडा, पूर्ण पकडा। मग आलं लक्षात, ते लक्षात ठेवायचं नेहमी। मग पूर्ण तुम्ही इथे अंतर मार्किंग करून घेऊ शकता, ते लक्षात ठेवायचं आहे। थोडंसं मार्किंग मोठं करते, हे पहा इथपर्यंत मी मोठं केलेलं आहे, पुढच्या बाजूला मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे बघू शकता बाहीची उंची कशी पद्धतीने मोजायची आहे। वाटलं तर काय करते, एक लाईन अशी ओढून घेते। हे झालं आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग। आता ह्या बाजूला असा मी पेपर फिरवून घेतला आणि अशी एक लाईन ओढून घेते। बघू शकता इथे हे पहा जेवढं भरलं तेवढं इथे मी मार्किंग करून घेतलं, आणि त्याच्यामध्ये प्लस इथे मी अर्धा इंच वाढवून घेतलं। आलं लक्षात, ह्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। आणि फक्त इथे मी अशी लाईन ओढून घेतली, ही आपली परफेक्ट घडी झाली। आता बाहीची घडी आपण म्हणतो ना, तीही झाली। सर्व साईज अनुसार तुम्ही इथे फक्त तुमचं जेवढं भरलेलं आहे तेवढंच मार्किंग करून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे ब्लाऊज मी सुईचा करून घेते। बाहीची उंची कशा पद्धतीने मोजावी लागते आणि वरून येणार माप ओपन बाजूचं किती टाकावं लागतं। आता इथे लक्ष देऊन बघा, बाहीची उंची, मापाचं ब्लाऊज मार्किंग करून घ्या। इथे जिथे आपली बाही उंची तयार आहे तिथे मार्किंग करून घ्या। आता सर्वात आधी उंची मार्किंग करून घ्यायची। हे पहा इथून इथपर्यंत किती भरते, माझं 5 इंच भरते तयार, 5 इंच तयार भरली। आता तुमचं बघायचं लगेच किती भरते तयार, म्हणजे बाहीची उंची किती तयार आहे त्याच्यामध्ये काय करावं लागतं, अस्तरच्या ब्लाऊजमध्ये 1 इंच वाढवून घ्यावं लागतं। म्हणजे इथे आपली एवढी तयार भरली त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या, ते लक्षात ठेवायचं नेहमी। उंची अधिक 1 इंच अस्तरच्या ब्लाऊजमध्ये, आणि जर तुमचा साधा जर ब्लाऊज असेल तर उंची अधिक आपण काय करतो, 1.5 इंच वाढवून घेतो, लक्षात ठेवत जा। आता इथे मी उंची अधिक नाही लक्षात आलं तर काय करायचं, सोपं सांगते। हे पहा मापाचा ब्लाऊज घ्यायचा, नाही लक्षात आलं तर साध्या किंवा अस्तरचा ब्लाऊज असू द्यात, हे पहा असं ठेवायचं, इथे ह्या मार्किंगवरती ठेवा। आताच आपण लाईन ओढून घेतली ना, त्याच्यावरती असं ठेवून घेतलं। इथे सर्वात आधी तुम्ही उंचीचं मार्किंग करून घेऊ शकता। हे पहा उंचीचं मार्किंग करून घेतलं, सोपं सांगते, नवीनला सुद्धा पटकन समजेल एवढी ही सोपी पद्धत। आता इथे आपला अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून साठी 1 इंच वाढून घ्या, लगेच वरच्या बाजूला 1 इंच घ्यायचं। आणि जर तुमचा साधा ब्लाऊज असेल तर मग काय करायचं, उंची मग वरच्या बाजूला 1.5 इंच वाढून घ्या, म्हणजे थोडंसं वरती येईल, आलं लक्षात, ते लक्षात ठेवत जा। इथं आपण अस्तरच्या ब्लाऊज अनुसार बघतोय, त्यासाठी उंची अधिक 1 इंच वाढवून घेतलं, परफेक्ट झालेलं आहे। आता इथे बघू शकता अशी मी लाईन ओढून घेते। हे पहा झालं परफेक्ट, इथे आपलं परफेक्ट उंचीचं मार्किंग करून झालं। हे पहा इथून इथपर्यंत। आता इथे दंडगेर मार्किंग करून घ्यावं लागतं। हे पहा ही बंद बाजू लक्षात ठेवा, बंद बाजूने इथे शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या। शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घेतली, हे पहा असं पकडायचं, तुमचे किती सुद्धा असू द्यात,
हे पहा असं ठेवायचं इथून इथपर्यंत, ही आपली बंद बाजू, इथून असा तुमचा दंडगेर किती सुद्धा असू देत असं ठेवायचं आणि एक मार्किंग करून घ्यायचं. बऱ्याच वेळी इथं जागा नसते बघा, त्यासाठी मग काय करायचं 2 इंच लगेच पुढच्या बाजूला वाढवून घ्या. हे पहा इथे मी 2 इंच वाढवून घेते. हे पहा परफेक्ट आहे, अर्धा इंच आतमध्ये जातं बॉक्स फिटिंग करताना. कोण कोण बॉक्स फिटिंग नाही करत, मग त्याच्या सहित तुम्ही इथे पकडायचं आणि मार्किंग करून घ्या. हे लक्षात ठेवायचं नेहमी. आणि जागा कमी असेल तर मग काय करायचं, दंडगेर असा मोजून घ्या, किती आहे तेवढा इथे मार्किंग करून घ्यायचा. झालं बरोबर. आणि 2 इंच लगेच शिलाई मार्जिन लागतं कंपल्सरी, लगेच असं मार्किंग करून घ्या. एकदम असं सोपं झालं. आता वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार असतं. इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. आता इथून आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्या. इथून आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. ते कशासाठी असतं, बऱ्याच वेळा आपला मुंडा पुढे मागे होतो म्हणूनसाठी हे मार्किंग असतं. म्हणजे तुम्हाला बाही जोडल्याच्या नंतर ज्यावेळेस आपला ब्लाऊज तयार होतो त्यावेळेस काय होतं, बऱ्याच वेळा मुंडा आपला पुढे मागे होतो. त्यासाठी हे मार्किंग इथून इथे 2 इंच आपल्याला सर्व साईजमध्ये पकडावंच लागतं. हे पहा 2 इंच घेतलेलं आहे, लक्षात ठेवायचा नेहमी. आता इथे मी तुम्हाला बाही चार्ट समजून सांगते सर्व साईजमध्ये. जर तुमच्या बाहीची उंची, शक्यतो लहान साईजमध्ये आपण ही उंची वापरतो, 2 तयार असेल, तयार होणारी उंची आणि वरून येणारं हे ओपन बाजूचं माप असतं ते लक्षात ठेवा. आपण इथे आत्ताच वरून 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं ना बाही उंचीनुसार, म्हणजे हे ओपन बाजूचं माप असतं ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा बाहीच्या उंचीनुसार इथे आपण 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं होतं मगाशी. बाही उंचीनुसार ते माप असतं ते लक्षात ठेवायचं नेहमी. सोपं सांगते. आता जर तुमच्या बाहीची उंची 3 व 3.5 असेल तर 1.5 इंच ठेवायचं. 4 तयार असेल तर 2 सुद्धा ठेवू शकता किंवा 2.25 सुद्धा ठेवू शकता, म्हणजे हे अंतर ओपन बाजूचं ते लक्षात ठेवा. 4.5 असेल तर 2.5 इंच, 5 व 5.5 असेल तर 2.5 इंच, 6 व 6.5 असेल तर 2.5 इंच, 7 तयार असेल तर 2.5 इंच किंवा तुम्ही 2.25 इंच ठेवलं तरी सुद्धा चालतं ते लक्षात ठेवायचं नेहमी. आणि जर तुमच्या बाहीची उंची 8, 9 आणि 10 असेल तर 3 इंच ठेवा. 11, 12, 13, 14 असेल तर मोठी बाही असेल तर मग तुम्ही 3 इंच किंवा 3.25 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल, परफेक्ट ब्लाऊज बसतात. आणि 15, 16 असेल तर 3.5 इंच परफेक्ट ठेवू शकता. हे लक्षात ठेवा आणि एक फोटो काढून ठेवा, ह्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. म्हणजे तुम्हाला पटकन माप आहे. आपला ही ब्लाऊजची उंची असते आणि वरून येणार म्हणजे ओपन बाजूचं माप, आता मागाशी तुम्हाला समजून सांगितलं ते माप असतं बाहीच्या उंचीनुसार ते लक्षात ठेवायचं नेहमी. फोटो काढून ठेवा आणि पटकन वहीमध्ये लिहून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे म्हणून समजून सांगते. आता हे झालं बरोबर. आता इथून इथे एक मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालं, हे जास्तीचं आहे ते कट करून टाकावं लागतं ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता ही आपली आहे बंद बाजू, सर्व साईजमध्ये समजून सांगते. बंद बाजूने इथे 1 इंच सर्व साईजमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्यावंच लागतं. आकार द्यायला सुद्धा सोपं जातं आणि परफेक्ट ब्लाऊज बसतात. तिथे सुद्धा इथे, कारण की बाहीच्या मध्यापासून आपण जोडायला सुरुवात करतो म्हणूनसाठी समजून सांगितलं. आता इथे आपल्याला इथून इथपर्यंत बाहीला आकार द्यावा लागतो परफेक्ट. सर्वात आधी उंच आकार, थोडं मार्किंग करत घ्या. हे अशा पद्धतीने सर्वात आधी उंच आकार हा आपला पाठीच्या मुंड्याला जोडताना येतो ते लक्षात ठेवायचं. हे अशा पद्धतीने इथपर्यंत घ्यायचं. हे अशा पद्धतीने मार्किंग. आणि जर तुम्हाला डायरेक्ट आकार देता आला तर डायरेक्ट सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार देऊ शकता. पण काय करायचं, आपण नवीन असतो बऱ्याच वेळा, त्यासाठी असं थोडं मार्किंग करत आकार द्यायचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला आकार इथे बरोबर आलेला आहे का ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता इथून थोडंसं जुळून आलं पाहिजे. हे पहा इथून थोडासा खोलगट आकार असतो. खोलगट आकार हा आपला समोरच्या मुंड्याला म्हणजे ब्लाऊजच्या समोरच्या बाजूला असतो. हे पहा थोडं मार्किंग करून घ्या. हे पहा वरच्या बाजूला एकदम असं कमी करत आलं लक्षात, म्हणजे आकार सुद्धा बघता येईल आपला इथे बरोबर आलेला आहे का. हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला एकदम असं सोपं आहे. नक्की जमेल तुम्हाला, नवीनला सुद्धा पटकन समजेल एवढी ही सोपी पद्धत आहे. फक्त मी जी पद्धत तुम्हाला सांगितली ती पद्धत वापरा, तुम्हाला अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता ही आपली खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते म्हणूनसाठी थोडंसं फक्त इथे मार्किंग करून ठेवायचं, कारण की बऱ्याच वेळा काय होतं बाही जोडताना चुकते ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे बघू शकता कट करून घेते इथपर्यंत, जास्तीचं घेऊ नका. इथून सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडून कट करावं लागतं ते लक्षात ठेवायचं. हे पहा इथून मी सर्वात आधी वरचा आकार दोन्ही सुद्धा पकडून कट करून घेत जा. हे पहा इथपर्यंत मध्याचं मार्किंग करून ठेवा इथे, म्हणजे बाही जोडताना अजिबात चुकत नाही त्यासाठी. आता इथे लक्ष देऊन बघा, एक बाजू बाजूला घ्या. ही आपली पाठीची बाजू असणार आहे, म्हणजे पाठीचा मुंडा, त्या बाजूला ही बाही जोडलेली जाते ते लक्षात ठेवायचं. आता ही आपली झाली खोलगट बाजू, मग काय करायचं इथून हे पहा इथून असं हे कट करून घ्या.
म्हणजे ही बाजू ते जुळून आलं पाहिजे, ही आणि ही बाजू फिटिंग करताना. बऱ्याच वेळा कमी जास्त होतं बघा तिथे, म्हणूनसाठी असं आपल्याला कट करून घ्यावं लागतं. आता बघू शकता कमी करत आलो आपण इथपर्यंत. हे पहा परफेक्ट कटिंग झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरू शकता. अजिबात तुम्हाला कोणताही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. बघू शकता हे अशा पद्धतीने इथे आपलं हे जुळवून आलं पाहिजे. अजिबात प्रॉब्लेम येत नाही ह्याच्यामध्ये कोणताही, ते लक्षात ठेवत जा नेहमी. इथे आपलं परफेक्ट बाहीचं पेपर कटिंग झालेलं आहे. आता इथे मी तुम्हाला ठेवून दाखवते. हे पहा ब्लाऊज घेतला मी मापाचा. हे पहा शोल्डर असं ठेवायचं, हा आपला मुंडा, हे आपलं शोल्डर झालं, हा आपला मुंडा झाला. आलं लक्षात. हे पहा असं पकडलं, ही आपली समोरची बाजू आहे ब्लाऊजची, ही समोरची बाजू आहे आणि ही सुद्धा आपली खोलगट म्हणजे समोरची बाजू असते. आता पाठीची बाजू मी बाजूला घेते. हे पहा पाठीची बाजू बाजूला घेतली. आपण बाही कशी जोडतो, इथून जोडतो ना. हे पहा असं ठेवते मी ह्याच्यावरती. आपलं हे शोल्डर आहे ना, लक्ष देऊन बघा. हे पहा शोल्डरला बरोबर असं ठेवलं. हे पहा इथे, हे पहा बघू शकता बरोबर राहतं ह्या बाजूला. तुमचं जेवढं तुमचं बॉक्स फिटिंगमध्ये आतल्या बाजूला कपडा गेलेला आहे तेवढा फक्त बाहेरच्या बाजूला एवढा राहतो शिल्लक. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणताही प्रॉब्लेम नाही. ही पद्धत तुम्ही परफेक्ट वापरू शकता. फक्त इथून इथपर्यंत अंतर तुम्हाला परफेक्ट मोजून घ्या, म्हणजे शिलाईच्या सहित इथपर्यंत. आणि बॉक्स फिटिंगमध्ये आपला कपडा किती गेलेला असतो, अर्धा इंच तरी आपण पकडतो, ते लक्षात ठेवत जा. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा धागे निघतात ना, म्हणूनसाठी बॉक्स फिटिंग करतो ना आपण. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.